शांति ब्रह्म भगवान बाबा परम पूज्य भीमसिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सद्गुरुनाथ भगवान सब संतन की सकल गुण निधानम वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं ब्रह्मां बोधि समुद्भवं कलिमल प्रध्वंसनं चाव्ययं श्रीमच्छम्भुमुखेन्दु सुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामय भेषजं सुखकरं श्रीजानकीवनं धन्यास्ते कृतिनं पिबन्ति सततं श्रीराम नाम पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं प्रेमानुकूलं चरित्रमानस अवगाहन्ति ये ते संसारपतङ्गघोरकिरणैर्दह्यन्ति नो मानवा चतुर्नाम वपुये इनके भगवंदन किए से विज्ञाने। आनंद कंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा भगवत साक्षात्कारी असलेले श्री संत गोस्वामी तुलसीदासजी याच्यावर प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ मनुष्य देहाची सार्थकता व्हावी या तळमळीनं तुम्हाला आम्हाला सांगताय। कारण हे शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचा हा ठेवा आहे। नरदेह दुर्लभ जाना असं म्हटलेलं आहे। हे शरीर कधीतरी भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतं। कबहुक करी करुणा नरदेही किंवा बडे भाग मानुष तन पावा सुर दुर्लभ सब ग्रंथनी गावा। महत् भाग्यानं हे प्राप्त झालेलं आहे। या शरीरामध्ये प्राप्त झालेलं जे आयुष्य आहे त्या आयुष्याच्या साधनानं आपल्याला परमात्म दर्शन करून घ्यायचं। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला। म्हणून याची फार महत्त्व आहे। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास तुकोबा विठोबाचे झालो। तुका म्हणे बरा जोडला हा देह तुकोबारायची
वाणी आहे बघा. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोकालो, मनुष्यपण इह लोकालो, जेने भव सिंधू उतरी जे पार, जेने भव सिंधू उतरी जे पार. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोका आलो, जेने भव सिंधू उतरी जे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. असं या मनुष्य देहामध्ये प्राप्त झालेल्या आयुष्याची शक्ती आहे. म्हणून या ठिकाणी आपण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. या नरदेहाचं मूल्य समजून घेऊन या कथेमध्ये आपण हे सगळं समजावून घ्यायचं. केवळ हे ऐकण्याचा विषय नाही आहे, त्याचं श्रवण नंतर मनन आहे, निधिध्यास करावा लागतो, त्यावेळेला त्याचा जीवनामध्ये साक्षात्कार होत असतो. काल आपण बघितलेलं आहे की अयोध्या नगरीचं जे वैभव आहे, अयोध्या नगरीमध्ये जो कोणी जीवात्मा ज्या ठिकाणी देह ठेवील त्याला पुन्हा जन्ममरण नाही. जन्म नाही रे, आणि जन्ममरणाची खंडन होऊन जातं. ते काल आपण बघितलं की चारी खाणी जग जीवा पारा, आवद तजे तनु नाही संसारा. ते कुठलंही केवळ मनुष्य शरीरच तिथे पडलं पाहिजे असं नाही. चारही खाणीमध्ये पशु कीटक कोणीही असू द्या, तिथे कोणाचंही शरीर अयोध्येमध्ये पडलं तर त्याला परत जन्ममरण नाही. अशी त्या अयोध्या नगरीची महती आहे. आणि भगवान महादेवानं आपल्या अंतःकरणामध्ये ही रामकथा अगोदर प्रस्थापित केलेली आहे. कितीतरी वर्षापर्यंत त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये होती आणि ती अत्यंत आवडीचा विषय. प्रभू रामचंद्र हे भगवान महादेवाचे अत्यंत आवडीचे आराध्य दैवत म्हणून त्यांची कथा आणि ती आपल्या मानसामध्ये स्थिर झाल्यामुळं या ग्रंथाचं नाव ठेवलं आहे रामचरित मानस. भगवान महादेवाचं हे मानस आहे. रची महेश निज मानस या ठिकाणी सांगितलं. रामचरित मानस मुनी भावन, बिरचऊ शंभु सुहावन पावन. या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी हे रामचरित मानस गायलेलं आहे आणि भगवान महादेवाने याचं नामकरण ज्याला म्हणतात, या ग्रंथाला रामचरित मानस म्हणायचं. त्रिविध दोष दुख दारिद दावन, कली कुचाली कुली कलुषण शावन. तीनही प्रकारचे दोष नष्ट करणारी ही रामकथा आहे, हे चरित्र आहे. काही माणसाच्या कायिक शरीराकडून दोष होतात, वाणीकडून दोष होतात, मनाकडून दोष, कायिक वाचिक मानसिक असे माणसाकडून दोष होत राहतात. तीनही प्रकारची दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य या रामकथेमध्ये आहे. दुःख दारिद दावन, सर्व प्रकारचे दुःख, अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक सर्व प्रकारचे दुःख आहे, ते दुःख नष्ट करण्याची शक्ती रामकथेमध्ये आहे. दारिद्र्य दावन म्हणजे दरिद्रता जी जीवनातली आहे ती दरिद्रता संपून टाकण्याचं सामर्थ्य या रामकथेमध्ये आहे. म्हणून तर साधुसंत सांगतात की तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तुकोबाराय म्हणतात खरं वैभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे. प्रापंचिक अंगानं किती उपाय आहे त्याला महत्त्व नाही. आपल्या जीवनामध्ये भगवत आनंद काय आहे, त्या आनंदापुढे बाकीचे भोग जे असतात नाही ते सगळे तुच्छ असतात, असं एका गवळणीमध्ये निरोपाराय म्हणतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण, येथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन, नेघो म्हणून या त्यागी ती परोते, स्वर्ग भोगतेही नलगती आसार,
क्षणे होती जाती क्षणेची नैश्वर, येथे हरी संगे क्रीडो निरंतर, सर्वही सुखाचे हा जोडला गर, नेघो म्हणून या त्यागी ती परवते. त्या गवळणी म्हणतात की सर्व सुखाचा आगर असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमच्या सानिध्यामध्ये आहे. काय त्या सुखाला महत्त्व, इतर सुखाला, स्वर्ग सुखाला सुद्धा काही महत्त्व नाही. ते नलगती आसार, स्वर्गाचं सुखसुद्धा काय आहे, आसारच आहे. पुण्य आहे तोपर्यंत त्याचा भोग मिळतो, नंतर पुन्हा खाली यावं लागतं. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, क्षीणे पुण्ये लोकम विशन्ति, एवं त्रय धर्म परमना गतागतम काम कामा लभन्ते. ते अशा प्रकारचं ते सुख आहे. म्हणून तर त्या याच्यामध्ये का भारुडामध्ये आहे ना, मोडकेशे घरन तुटकेशे छप्पर, देवाला देव घर नाही मला दादला न लेगे बाई, असं जे म्हण. दादला म्हणजे हा संसार, दादला म्हणजे प्रत्यक्ष नवरा, ते रूपक आहे. ती बाई त्या नवऱ्याला कंटाळलेली बाई आहे. असं कोणी एवढं नवऱ्याला कंटाळत नसतं. दारुड्या भेटल्या तरी कोणी कंटाळत नाही. दारुड्याची बायको मला एकदम सांगत होती की तसं पेल्यावर ते कोणाचे नसते, पण लई हुशार. असे मोठ्या मोठे किती गाड्या येऊन द्या, असा हिशोब म्हणजे हिशोब. लई लोक भारी, लई डोकं भारी, पण प्याल्यावर मात्र कोणाची बापाचे नाही. म्हणजे कोणी असं पतीच्या विरोधात कोणी म्हणेल का? पण इथं दादला न लगे बाई, मला हा नवरा नको आहे, कारण हा संसाररूपी नवरा हा दुःखदायक आहे. याच्यामध्ये संसारामध्ये कुठे सुख, संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, अशा प्रकारचं हे असल्यामुळे हे नको. आणि जे सुख आहे मोडकेशे घर, म्हणजे इथलं घर जे आहे या लोकातलं, हे मोडकं घर आहे. इथं कधी कोणाचं केव्हा काय होईल याचा काही नियमच नाही. क्षणभंगूर नाही भरोसा, म्हणून इथलं हे मोडकं घर आहे. आणि ते स्वर्ग छप्पर आहे, पण ते सुद्धा तुटकं आहे, तुटकेशे छप्पर. तिथलं पुण्य संपलं की ते तिथून मनुष्य खाली होऊन जातो. मग अशा प्रकारचं हे सगळं असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सानिध्य लाभलं तर आता त्या सुखापुढे हे सगळं सुख तुच्छ आहे, सगळं सुख तुच्छ आहे. म्हणून स्वर्ग भोगतेही न लगती आसार, क्षणे होते जाती क्षणेची नैश्वर. ते नाशिवंत अशा प्रकारचं ते सुख आहे. अल्पकाळ माणसाला वाटत असतं. यत्त दग्रे अमृतोपमम परिणामे विषमेव, अशा प्रकारचं ते आहे. म्हणून इथे ही जी रामकथा आहे, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे, संतांची संगती आहे. हे सगळं जे काही आहे हे सगळं दुःख नष्ट करणारं हे साधन आहे. कली कुचाली कुली कलुष नसावन. आणि या कलियुगामध्ये असलेल्या ज्या कुचाली म्हणजे अत्यंत चुकीच्या अशा प्रकारच्या गोष्टी जे आपल्या या कलियुगामध्ये लोक घडतात करतात, समाजातून ह्या गोष्टी घडत राहतात. पण या कलीचे सगळे कलुष म्हणजे सगळे दोष नष्ट करते ही रामकथा आहे. रची महेश निज मानस राखा, पायी सुसमव शिवासन भाषा. ही रामकथा जी भगवान महादेवानं काही कल्पापर्यंत आपल्या हृदयामध्ये ठेवली होती, आणि ज्या वेळेला योग्य समय आला त्यावेळेला ती शिवा म्हणजे पार्वतीला सांगितली. कुठलीही गोष्ट प्रसंग बघूनच करावी लागते. भगवान महादेवाजवळ जरी कितीही काळ पार्वती असली, पण एखादा प्रसंग असल्याशिवाय या गोष्टी सांगणं व्यवहारामध्ये सुद्धा जास्त उतावीळपणा नाही करायचा. कधी घरातले लोक कधी आपल्याला काही काही गोष्टीला सांगत राहतात, नाही नाही ते असं म्हणलं तर लगेच त्याला असं म्हणायला पाहिजे, त्याची काय हायगाई करायची, ती झाल्या तिथं. पण एखादा समजदार मनुष्य म्हणतो की प्रसंग येऊ द्या. ही गोष्ट तुम्ही जरी सांगत असला तर एखादा प्रसंग आल्यानंतर ते आम्ही गोष्ट उपस्थित करणार आहे. म्हणजे त्या प्रसंगाला महत्त्व पाहिजे. असं कधी उठून सुटून मग त्याला किंमत नाही राहत. एखाद्या प्रसंगाला ते सांगता आली पाहिजे. तसं या ठिकाणी पार्वतीला योग्य समयामध्ये पायी सुसमव, सुसम म्हणजे योग्य प्रसंग. ज्या वेळेला तिला मोह झाला, तो कथा भाग पुढे येणार आहे, ज्या वेळेला तिला मोह झालेला आहे तो प्रसंग आहे की आता या मोहाची निवृत्ती करण्याकरता इथे आपल्याला ही कथा सांगावी लागेल. नंतर त्याच्या अगोदर सांगून एवढा फायदा झाला असता की नाही काय माहिती. हो, पुढे अशी आणखी एक कथा पण आहे की पार्वतीला सांगताना ती झोपली पण होती.
म्हणजे कधी सांगायचं तर अंतःकरणामध्ये ज्यावेळेला काही तळमळ असेल, तळमळ असल्याशिवाय सांगण्यामध्ये काही अर्थ नसतो. असे काही लोक चालता चालता काही पण प्रश्न विचारतात, तर त्यांना सांगून काय फायदा आहे, काय उपयोग होतो सांगा. रेल्वे स्टेशनवर प्रातस्मरणीय कंधारकर महाराज उभे होते आणि 5 मिनटं फक्त गाडी यायला वेळ होता. तिथे एक जण आला, म्हणले महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता म्हणले हो, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणले काय काय सांगितलं आहे म्हणले ज्ञानेश्वरीमध्ये. गाडी यायला वेळ किती, 5 मिनटं. याचा प्रश्न किती मोठा आहे की काय सांगितलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, काय त्याचं उत्तर देणार. म्हणजे तो विचारणारा अनाधिकारी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं हे बघायचं असेल तर त्याला खूप काळ द्यावा लागतो. जब बहुकाल करिये सत्संगा, खूप कालावधी द्यावा लागतो. आता आपण या ठिकाणी 21 महिने त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा विचार केला, काही सामान्य कालावधी का, आणि सर्वांनी तुम्ही प्रतिसाद दिला म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला इथे काही अल्पस्वल्प अल्पबुद्धीप्रमाणे सांगता आला. तर असं कोणत्याही प्रसंगाला चालत नसतं. योग्य प्रसंगाला योग्य ते दिलं म्हणजे चांगलं असतं, ते पुढे रुजत असतं, त्याचा फायदा होत असतो. म्हणून इथं रची महेश निज मानस राखा, असं तिथे मानसपीठ ग्रंथात कितीतरी कल्पापर्यंत ती कथा भगवान महादेवाच्या हृदयामध्ये होती. पण भगवान महादेव वाट बघत होते की कोणी एखादा योग्य मिळतो का. तिथे तर असं म्हणलं की 20,000 कल्प ती होती असं म्हणतात. म्हणजे इतक्या दिवस कोणी माणूस गोष्ट झाकून ठेवील का, असं कोणाच्या पोटात राहील का. अशा गोष्टी कोणाच्या पोटात राहत नाही, लगेच फटकन सांगून मोकळं. पण तसं नाही आहे. म्हणून याच्यातून हे शिकण्यासारखं आहे की योग्य एखादा प्रसंग आल्याशिवाय, योग्य ऐकणारा मिळाल्याशिवाय काही त्यात सांगण्यामध्ये अर्थ नसतो, सांगण्यामध्ये अर्थ नसतो. आता तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हाला रामकथेचा विषय रस आहे, त्याची गोडी आहे, म्हणून तुमचे पाय इकडं ओढलेले, म्हणून तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद आहे. आणि हेच जर मी कोणाला बाहेर 2-4 जणांना घेऊन बसलो, बाई सांग तुम्हाला मी रामायणातल्या काही गोष्टी सांग, काय त्याला अर्थ राहणार आहे. आपल्याकडे म्हण आहे ना की पालथ्या घागरीवर पाणी, किंवा गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बराच होता असं म्हणतात. त्यांना काही त्याच्यातलं काही मर्म नाही, काही नाही, रस नाही, तर त्या सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. ताते रामचरित मानस बर धरेव नाम हे रे हर्ष धर. भगवान महादेवानं अंतःकरणामध्ये ते साठवलेलं असल्यामुळे, त्यांच्या मानसमधला हा अत्यंत गोड विषय असल्यामुळे मोठ्या आनंदानं हे रे हर्ष हर म्हणजे भगवान महादेव मोठ्या आनंदानं या ग्रंथाचं नाव रामचरित मानस ठेवतात. हा ग्रंथ स्वतः तुलसीदासजीकडून भगवान महादेवानं लिहून घेतलेला आहे. प्रासादिक ग्रंथ आहे, प्रासादिक ग्रंथ आहे. कारण आपल्याला जर या सगळ्या चोपायाच्या, छंदाचे, सोरटाचे याचे जर विचार केला तर हे शब्द, ह्या रचना, हे यमक आणि तो भाव, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, आणि तुलसीदासजींचं जवळ 550 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ता आमच्या लहानपणामध्ये काही धडाचं बोलता येत नव्हतं, असे लोक होते की त्यांना वाक्यरचना वगैरे करता येत नव्हती. खेड्यापाड्याने कसे काही त्यांना एवढं काही बोलता येत नव्हतं, काही नव्हतं, एवढं व्यवस्थितपणा नव्हता बोलण्यामध्ये, भाषाशुद्धी नव्हती, असं बरंच काही होतं. मग 550 वर्षाआधीचा कालावधी कसा असेल, किती अडाणी लोक असतील. थोडा अनुमानप्रमाणाने विचार करा ना की मी लहानपणी काही अडाणी लोक पाहिले की शेतात कामं करायचे ना, तर ते काही असे एवढं काम केलं तर कधी दगडं ठेवायचे मोजाय करता, किती पेंड्या टाकल्या किंवा किती आधुल्या झाल्या, असं काही दगडं बिगडं ठेवायचे. कापूस घालायला येते याच्याकडे व्यापाऱ्याकडे कापूस घेऊन आले ना, तर एक गाडी मोजली की ते असे रेघा ओढायचे, खडूच्या रेघा ओढायचे की किती गाड्या झाल्या, मग त्या रेघा मोजायच्या. मग काही लबाड काही व्यापारी होते, ते काय करायचे, 7-8-10 रेघा झाल्या, चला भाऊ आपण दूध घेऊन येऊ. लय आता काम झालं, थोडं दूध घेतलं असतं, त्याला दूध पोहे काहीतरी खाऊ घालायचे, 2-3 रेषा पुसून टाकायचे. ते लबाडीचे, ते वाईट काम आहे, 2-3 रेषा पुसून टाकायच्या. पण ते पुढे कधी ना कधी ते भोगावंच लागतं ना.
असे जे लोक लबाडी धंदे करतात ना, त्यांच्या पुढे पिढ्यामध्ये फार गरिबी येते, त्या लेकरा बाळाला फार त्याचं भोग भोगावं लागतात. तर असो, ते असं काही करायला नाही पाहिजे, लबाडी नाही करायला पाहिजे, पण ते करायचे लोक. आणि ते बिचारे भाडे भोळे रेगा मोजून ते पैसे घ्यायचे, इतक्या रेगा झाल्या, इतके माप झाले व असं ते असं. म्हणजे मुख्य गोष्ट अशी आहे की मागचा जो काळ आहे, अजून त्याला 100 वर्ष पण पूर्ण झाले नसतील, अशा कालावधीमध्ये इतके अडाणी लोक होते. आणि 550 वर्ष आधीचा काळ आणि महाराजांची भाषा, महाराजांचं जे प्रासादिक वक्तृत्व आहे की कधी कधी मी तर आता ह्या ग्रंथ कधी वाचन करतो ना, कधी कधी 2-2 मिनटं नुसती स्थिरता येऊन जाते. कधी कधी डोळ्यामध्ये प्रेमाश्रू येतात की महाराजांनी कसं लिहिलं असेल, काय कशा पद्धतीनं ही रचना केली असेल, असे इतके त्याच्यामध्ये भाव प्रगट केले. असा हा ग्रंथ आहे. म्हणून भगवान महादेवानं सगळ्या आनंदानं हे सगळं प्रस्थापित केलेलं आहे. गोस्वामी तुलसीदासजी हे प्रत्यक्ष वाल्मिकी मुनीचे अवतार आहेत. गोस्वामी तुलसीदासजी वाल्मिकी रामायण म्हणतो ना, मुख्य कोण आहेत? वाल्मिकी. आणि वाल्मिकी यांच्या अवताराने तुलसीदासजींचा अवतार म्हणजे वाल्मिकींचाच अवतार आहे. त्या दृष्टीनं त्यांचं फार चिंतन आहे, लिखाणाच्या बाबतीमध्ये खूप चिंतन आहे. पण जे माणसं समजा या ग्रंथाचा बारकाईनं अभ्यास करतील, वाचतील, मला तर असं वाटतं तुम्ही सगळेजण हे ग्रंथ विकत घ्या घरी आणि वाचून येत जा, म्हणजे अजून त्याचा तुम्हाला विशेष आनंद मिळेल. आमच्या नंदूभाऊकडे सांगायचं, ते देतात आनंद. हे एवढं मोठं नका घेऊ, हे फार तुम्हाला काढायला येण्याचा जोर येईल. मग असं थोडं याच्यापेक्षा मस्त येतो एक ग्रंथ. ज्याच्याकडं असेल त्यांनी काय करायचं, आता आम्ही जे सांगणार आहे ते एकदा वाचून यायचं घरून, म्हणजे अजून त्याचा विशेष आनंद येतो माणसाला. आणि मग आपण कथेच्या सांगतेच्या वेळेला सगळेजण मिळून पारायण करणार त्या ग्रंथाचं, मग त्यावेळेला तुम्हाला काम येईल आणि त्यावेळेला पारायणामध्ये अजून आनंद येईल किंवा आपल्याला हे कळालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत. अशा प्रकारचे हा फार अनमोल ग्रंथ आहे. कहू कथा सोई सुखद सुहाई, सादर सुनव सुजन मनलाही. आणि ही रामकथा मी त्या ठिकाणी अत्यंत सुख प्रदान करणारी, मी तुम्हाला हे सज्जन हो, हे साधू संत हो, कारण संतांची ही भाषा आहे, उठा उठा साधू संत साधा आपुले इथं. तुम्हाला आम्हाला सगळ्याला साधू संत म्हटलेले, कधी बाप म्हटलेले, कधी आई म्हटलेले. करा रे बापानो साधन हरीचे, धनिकरणीचे करू नका. म्हणजे किती संतांचं बोलणं आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला बाप म्हणलेले, आपण काय तुकोबारायचे यांचे बाप आहेत का? आपली लायकी का तसं त्यांचं हे. पण ते संतांची काय भाषा आहे, किती तळमळ आहे त्याच्या मागे. तुम्ही सगळेजण या गोष्टी करा. म्हणून इथे तुलसी कहू कथा सोई सुखद सुहाई, सादर सुनव सुजन मनलाही. हे सज्जन हो, तुम्ही फार मन लावून ही गोष्ट ऐका. इकडे तिकडं मन पांगू देऊ नका, कारण मन हे चंचल आहे. कथेमध्ये जरी तुमचं शरीर बसलं असलं तरी मन तुम्हाला साथ देईल याची काही गॅरंटी नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत म्हणलेले. मन जर जवळ नसलं तर ते शरीर तिथं जरी दिसत असलं तरी ते काहीतरी दुसऱ्या चिंतनामध्ये जडून जातं. आणि ऐकणाऱ्याच्या मनाचे जर फोटो आमच्यापर्यंत आले असते, कोण कुठेही म्हणून, तर ऐकणाऱ्याचा सुद्धा मूड गेला असता. अरे ह्याच्यातले बरेच लोक ठेप्यावर नाहीत ना, आपण उगाच सांगायला लागतो. कारण हे मन कुणकडेही धावतं, कुणकडेही धावतं. पुरुष मंडळीचे दिवसभरातले काम असते तेच आठवून जातं. कधी कधी महिला मंडळाला येता येता वाटतं गॅस बंद केला का नाही, असं काहीतरी डोक्यात येऊन जातं. हे राहिलं ते राहिलं. कोणी म्हणते घराला कुलूप लावली, पुन्हा झटका देऊन पाहिलाच नाही, गडबडीत तशी उघडीत नसन राहिली, काही पण येतं मनात. मनाचं फार अवघड गोष्ट आहे. म्हणून ते मन लावून हे आपल्याला ऐकता आलं पाहिजे. आणि तुमचं सगळ्यांचं मन लागावं म्हणूनच आपण 1 घंटा ठेवलेला आहे. म्हणजे कसं आहे, आपल्याला थोडक्यामध्ये अधिक मन माणसाचं एकाग्र होतं. जर आपण 2-3 तास इथं बसलो असतो, असं केलं असतं, कधी बुवा आता हे उरकणार आहे कधी नाही काय माहीत, अशी होऊन जाते स्थिती. म्हणून हे 1 घंट्यामध्ये फार गोड अशा प्रकारचं मनही माणसाचं स्थिर राहतं. सादर सुनव सुजन मनलाही.
जस मानस जेहि विधि भयऊ जग प्रचार जेहि हे तू रामा जग प्रचार जेहि हे तू अब सोई कहु प्रसंग सब तू मेरी उमा वृष के तू सियावर रामचंद्र पद जस मानस जेही विधी भयऊ, हे जे रामचरित मानस आहे, ज्या पद्धतीनं या ठिकाणी आमच्याकडे आलेलं आहे, गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, ज्या वेळेला हे आम्ही लिखाण केलेलं आहे ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. हे काही आमच्या मनाचं नाही, हे आमच्याकडे आलेलं आहे. हा प्रसाद आहे, भगवान महादेवाचा प्रसाद आहे. आज सोमवार आहे, पुन्हा आज आहे भगवान महादेवाचा. माझ्या भोळ्या रे शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. काच महादेवाला भोळं म्हणतात हेच मळकत. त्याच्या मागचा एक उद्देश आहे की ते जे दैवत आहे ना ते थोड्या भक्तीनं प्रसन्न होणार दैवत आहे, म्हणून भोळ्या म्हणतात. भोळ्या माणसाचं कसं राहतं, कोणी काही मागितलं का ते म्हणतात घे भो घेऊन जा, अशा पद्धतीनं, म्हणून भोळ्या आहे. नाही तर ते भोळा नाही बरं. हो, कारण ते ज्ञानोबारायांच्या वर येते. आदिनाथ गुरु म्हटलेले सकळ सिद्धांचा, सर्व सिद्ध पुरुषांचे ते गुरु आहेत. हे नवनाथ वगैरे जे आहेत ना सगळे, त्यांचे सगळ्यांचे सिद्ध पुरुषांचे ते गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोविले. ज्ञानोबारायकडून वर 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 सगळं गुरु परंपरा आहे ते भगवान महादेवापर्यंत. आणि ते कसे काय बोळे असणार, फक्त त्यांचे काय आहे स्वभाव आहे. एखाद्याचा किती मोठे श्रीमंत झाले भोळा स्वभाव असतो, मग घेऊन जावं तुला हे लागतं, जा घेऊन. तसे तुकोबारायसुद्धा भोळेच होते. मग त्या अंगानं मग ते मिरच्या विकायला ठेवल्यात तर काही लोक यायचे, महाराज मिरच्या द्या, काय भाव दिलं, काही नाही, त्यावेळेला असेल 10 रुपये किलो, 5 रुपये लावा ना, घे घे तुझी इच्छा द्या, मी तर काय करणार. बरं 5 रुपये घेऊनसुद्धा काही लोक म्हणजे माप ढळतं द्या ना, पुन्हा बचका 2 बचका त्याच्यावर टाकायचे, वो घे वो. आणि मग हे सगळा प्रकार पाहिला आणि एक माणूस आला म्हणजे आमचं लई मोठं कुटुंब आहे, तुमचे 7-8 पोते देऊन टाका ना, कशाला चिल्लर विक्री करीत बसता. फक्त एवढंच आहे की पैसे पुढच्या हप्त्यात देतो. मग आता महाराजांचं म्हणजे काय हरकत नाही, बरं झालं म्हणले, मला बी लेख कुठाने आहेत घडी घडी मोजा वगैरे, रामकृष्ण हरी. हो, असा तो स्वभाव महाराजांचा. नेलं त्यानं, पैसे ठरले, हिशोब वगैरे काय असेल ते पुढच्या हप्त्याला देतो, पण ते देणारच नव्हतं ना. ते याच्या बोयांच्या भोळेपणाचा, यांच्या स्वभावाचा त्यांनी फायदा घेतला, सगळं घरामध्ये नेलं. भगवंताला काळजी पडली, परमात्म्यानं त्यांच्या रूप घेतलं. महाराज इतकं सुंदर रूप घेतलं की नुसतं बघूनच तो माणूस त्याच्या घरी गेले, त्याला बांधणं बघूनच आवकला. कोण म्हण तुम्ही, या 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 या. ते सगळं ड्रेस बीस, दही बोटात अंगठ्या, हो ते कडे बिडे, सोन्याच्या त्या काय म्हणते त्याला चैन बिन, हे सगळं पाहिलं. बाळ्या त्याच्यात ते हे, आणि भगवान स्वतः ते किती सुंदर, पाहूनच आवक झालं. कोण आहे म्हणले, मी तुम्ही ज्यांच्याकडून मिरच्या आणल्या ना त्यांचा मुनी मी. तो मला बापरे, तो माणूस तर वेगळाच होता. हे तर लय भारी दिसतोय मला जरा भारी आयटम म्हणे. हो अशा प्रकार. मग तुम्ही त्यांचे मुनीम म्हणले, हो मुनीम. हां फसवतो का म्हणजे माझ्या मालकाला, मी एवढं मोठं कुटुंब आहे, देऊन टाका आणि पुढच्या हप्त्याला पैसे देतो. आत्ताच्या आत्ता हिशोब करायचं म्हणे, 1 मिनिटात देणे तर तुला बाहेर त्या झाडाला उलटं टांगून मारील म्हणे. थरथर कापायला लागला ना तो. नाही नाही बाबा 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 देतो ना. लगेच दिली. आणि मग भगवान आले स्वतः. तुकोबाराय बसले होते, रामकृष्ण हरी विठ्ठला केशव. म्हणजे महाराज असे धंदे करून जमलं असतं का? कोण ओळखीचं माणसं तुम्ही कोणाला काही पण देऊ लागले, असं कुठं चालत असतं का? हे घ्या म्हणले तुमचे पैसे, मी जाऊन आले, तुम्ही कशाला त्रास घेतला? तुकोबाराय तुम्ही कशाला ताण घेतला? म्हणजे दिले असते त्या माणसाने, कुठं जाऊ राहिले पैसे? नाही तुम्ही कोणाला देत जाऊ नका म्हणजे, हे घ्या पैसे. मग त्यावेळेला नेमकेच तुकोबारायने काही नाही थोडे पैसे आले होते, त्याची भात आणला होता, थोडी मुगाची डाळ आणली, खिचडी टाकली होती, 3 दगडं मानून एक भगवून ठेवलं, खिचडी टाकली होती. खूप मोठं काम केलं म्हणजे तुम्ही, खिचडी खायला बस. आणि त्याच्याकरता तर मरमर चालली म्हणजे आमची.
भगवान तिथं बसले. होऊ द्या म्हणले खिचडी. आणि मग भगवान महादेवाला कळलं, म्हणले एकटे. अरे बाप रे बाप. लगेच भगवान महादेव आले. महाराज अलख निरंजन. अलख निरंजन म्हणल्याबरोबर तुकोबारायचा स्वभाव होता, अहो फार चांगलं झालं, या खिचडी खायला. आणि भगवान एवढा डोळे करून पाहायला लागले, नाही दम निघाला का नाही तुम्ही? म्हणजे कसा दम निघाल? भक्ताचा प्रसाद आहे. असं या अंगानं भगवान महादेव भोळे आहेत. ते भोळे नाही, तुम्हाला जे काही असेल थोड्या भक्तीमध्ये ते प्रसन्न होणार आहे, असे ते आहेत. मग ते सगळं मी तुम्हाला जसं आहे तसं तुम्हाला सांगतो. जसं मानस जेही विधी भयवू. ज्या वेळेला हे सगळं घडलं, जग प्रचार जेही हेतू, संपूर्ण जगामध्ये याचा प्रचार कशा पद्धतीनं झाला. पण आता खूप लोकांना ही माहिती झालेली आहे, इतक्या वेगात याचा प्रचार झालेला आहे की रामचरित ग्रंथ हा जो आहे ग्रंथ, हा खूप लोकांच्या आवडीचा ग्रंथ आहे. खूप समाज आहे, ते रोज नित्यानं वाचणारे लोक आहेत. अवसोई कहू प्रसंग सब सुमीर उमावृषकेतू. आता मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे हे सगळे प्रसंग आहेत त्याच्यातले मी तुम्हाला सांगणार आहे. पण भगवान महादेव आणि पार्वतींचं स्मरण करून त्यांना साष्टांग दंडवत करून मी तुम्हाला ही कथा सांगणार आहे. शंभू प्रसाद सुमती हुलसी रामचरित मानस कवी तुलसी करहि मनोहर मती अनुहारी सुजन सुचित सुनिले सुधारी. शंभू प्रसाद सुमती ही हुलसी. मग भगवान महादेवाच्या प्रसादानं, कृपाप्रसादानं माझ्याकडची जी सद्बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये एक प्रकारचं आता चैतन्य निर्माण झालेलं आहे. हुलसी या शब्दाचा अर्थ उत्साह. आणि हुलसी ही यांच्या आईचं पण नाव आहे. कोणाच्या? तुळशीदासजींच्या आईचं. इथं आईच्या नावाचा उल्लेख नाही आहे. इथं हुलसी म्हणजे उल्हास, उत्साह असा अर्थ आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, हे शब्द वेगवेगळ्या प्रकारचे याच्यात आहेत. म्हणून तुम्हाला म्हणतो ग्रंथ ओपन करू नका, कारण ते कसं आहे त्याच्यात बरेच वेगवेगळ्या भाषेचे, काही फारसी भाषेचे पण शब्द आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या भाषेचे. तर अशा प्रकारे इथं हुलसी हा शब्द जो आलेला आहे, इथं उत्साह. शंभू प्रसाद सुमती ही हुलसी. अंतःकरणामध्ये जी असलेली सुमती आहे, कारण दोन गोष्टी आहेत, कुमती आणि सुमती. सबके हृदय रही. जहाँ सुमतीत संपत्ती नाना, जहाँ कुमतीत विपत्ती बिंदाना. जिथे कुमती आहे तिथं अनेक प्रकारचे संकट त्याच्या जीवनामध्ये, जिथं सुमती आहे तिथं काही बघायचंच काम नाही, त्याचं जीवन आनंदी होऊन जातं. म्हणून हे भगवंताच्या प्रसादाने शंभू प्रसाद सुमती, माझी ही जी शुद्ध बुद्धी आहे ती उल्हसित झालेली आहे, उत्साह निर्माण झालेला आहे. आणि रामचरित मानस कवी तुलसी. आणि आता हा तुलसीदास रामचरित मानसचा हा कवित्व करणारे लिहिणार आहे. करहि मनोहर मती अनुहारी सुजन सुचित सुनिले सुधारी. आता हे माझ्या बुद्धीनुसार मी हे तुम्हाला रामकथा सांगणार आहे. पण तुम्ही सगळे सज्जन हो, कुठं काही जर चुकलं तर सुधरून घ्या. सुजन सुचित सुनी लेव सुधारी. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. जर काही कुठं चुकत असलं तर तुम्ही त्याच्यात सुधारणा करून घ्या. तुळशीदासजी सांगतायत, काही सांगता येत नाही, मी माझ्या प्रेमाच्या याच्यामध्ये उल्हासामध्ये आता हे सांगतोय तुम्हाला. पण जर तुम्हाला वाटलं कुठं काही खटकलं, कारण बऱ्याचशा श्रोतामध्ये असे वर्ग असतात की महाराज कुठं हुकू राहील याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. हेच सांगायला पाहिजे होतं, इथं जरा हुकलंच त्यांचं. तर असं जर कोणाला वाटलं तर ते हुकलेलं नीट करून घ्या. अशा प्रकारे तुळशीदासजी म्हणतायत की तुम्ही काही चुकलं असेल तर ते सुधरून घ्या. सुजन सुचित सुनी लेव सुधारी. सुमती भूमिथल हृदयाघाधू वेद पुराण उददिगन साधू. या ठिकाणी सुमती म्हणजे शुद्ध बुद्धी. हीच खऱ्या अर्थानं या रामचरित मानसाच्या पिकासाठी ही शुद्ध भूमी आहे. शुद्ध जसं चांगली निर्वाळलेली भूमी असली ती आपल्याला पीक चांगलं देते. निर्वाळे भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणून काही असं 9व्या अध्यायामध्ये आलेली उभी.
की चांगल्या प्रकारची भूमी तिथे चांगलं टवटवीत पीक येत असतं. तसं हे रामचरित मानस या ग्रंथाची जी भूमी आहे ती शुद्ध बुद्धी पाहिजे, माणसाची बुद्धी शुद्ध पाहिजे. तर त्या शुद्ध बुद्धी नावाची भूमी, सुमती भूमी थल हृदय अगाधू. आणि हे ज्या ठिकाणी हे ग्रंथ आपल्याला साठवायचं आहे, हे सगळं ज्ञान जिथं साठवायचं ते हृदय आहे. आणि ते अगाध अशा प्रकारचं हृदय मोठं पाहिजे, हृदय मोठं पाहिजे. म्हणजे हे सगळं साठवण्यात की त्याच्यात जागा पाहिजे. याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये संसाराचा कचरा असता कामा नये. नाही तर देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पोचवणी, पण देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. लोक म्हणतात आम्हाला देव नको, कारण आमची अगोदरच जागा पॅक झालेली आहे. साठवणीचे रुंधले जागे, आम्ही कुठं देवाला ठेवणार आहे, कारण आमच्या संसाराचा सगळा माल तिथं भरून ठेवलेला आहे. त्याच्यात सगळं मन अडकलेलं आहे आपलं. पैसा अडका, बायका, मुलं बाळं वगैरे, परिवार, घरदार, गाड्या घोड्या, या सगळ्या याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं आहे. अशा प्रकारचं हे सगळं तिकडं गुंतलेलं असल्यामुळं हे आम्ही साठवू शकत नाही. म्हणून या ग्रंथाला साठवण्यासाठी, हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित होण्यासाठी शुद्ध भूमी म्हणजे शुद्ध मती पाहिजे. आणि हृदय हे माणसाचं विशाल पाहिजे. वेद चौफा श्री गुरूंची, ही 15व्या अध्यायातली पहिल्या क्रमांकाची ओवी आहे ना, की हे अशा प्रकारचं हृदय शुद्ध पाहिजे. वेद पुराण उदती घन साधू. आणि याच्यामध्ये आता वेद आणि पुराण ही उदती म्हणजे समुद्र आहे. अगोदर बघा तुम्ही, शुद्ध बुद्धी सुमती ही भूमी आहे. त्याच्यानंतर हृदय हे त्याची अगाध अशा प्रकारची साठवण्याची जागा आहे. म्हणजे भरपूर जमीन, त्याला म्हणून जमीनदार माणूस आहे बा. तसं पारमार्थिक माणूससुद्धा चांगला जमीनदार पाहिजे, त्याला भरपूर काही हे सगळं घेता आलं पाहिजे. मग त्या जमिनीमध्ये असे काँग्रेस असे कोणतेही पीक नाही घ्यायचे, कुठले बी नाही. म्हणले गांजा लावू, ते गांजा फिंजा काही नाही, एकदम चांगले पीक घ्यायचे, त्याच्या पिकाने आनंद. तसं हे चांगलं पीक याच्यामध्ये हृदय. मनोवा खेती करो हरिनाम की. आता भक्तीची आठवण, कारण ती भक्ती फार सुंदर म्हणते, मनोवा खेती करो हरिनाम की. काय कडवं आहे त्याचं, मन के बैल चौदिशी भटके. हां, असं त्या पैसा न लागे, अडका न लागे, हां, कवडी दमडी, बोलो राम 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 श्याम, मनवा खेती करो हरिनाम. तर असं ही शेती आहे, अगाध हृदय. त्याच्यामध्ये वेद आणि पुराण हे समुद्र आहे. म्हणजे वेदामध्ये आणि पुराणामध्ये समुद्रासारखं ज्ञान आहे. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. याच्यामध्ये खूप काही ज्ञान आहे. त्याच्या ऋचा वगैरे आपल्याला कळत नाही, पण जे काही संस्कृत अभ्यासू लोक आहेत ते वेदात काय काय सांगितलेले आहे, वेदातल्या ज्या ऋचांना त्या एक एक गोष्ट अशी 8-8 वेळेला दाखवलेली आहे. म्हणून तेच शब्द येतात त्याच्यामध्ये, तेच शब्द येतात. ते वेगवेगळा एखादा शब्द बदलतो, पण 8-8 चक्र देऊन एक एक गोष्ट पटवलेली आहे वेदामध्ये. इथे एकदा वेदाध्ययन झालं होतं बघा, ऋग्वेदचा काय कंठस्थ होता ना आजूबाई मंदिरामध्ये. तिथे आम्ही गेलो होतो. तर आम्हाला ते मग आमचे गुरु महाराज जे आहेत, परम आदरणीय प्रातस्मरणीय काका, त्यांनी ती गोष्ट पटवून दिली होती की हे जे तुम्हाला म्हणताना दिसतंय म्हणे, ही एक गोष्ट तुम्हाला सांगण्याकरता 8-8 वेळेला त्या गोष्टी वेगवेगळ्या अंगाने सांगितलेल्या आहेत. अर्थात तो त्यांचा अभ्यास आहे. आपल्याला फक्त ऐकायला बरं वाटतं. आता यज्ञ वगैरे करतो आपण, तर महाराज लोक, ब्राह्मण लोक मंत्र म्हणतात, ते ऐकायला चांगलं वाटतं. हे सगळं मस्त. आपल्याला फक्त ते ओम यज्ञेन यज्ञमह्यंत देवा, हे एवढा आपल्याला आनंद होतो, आपलं पाठ आहे तेवढं. बाकी त्याच्या आतलं काय आपल्याला माहिती, त्या ऋचा वगैरे काय आपल्याला माहिती. तर वेद म्हणजे समुद्रासारखं आहे, पुराण हे समुद्रासारखं आहेत. 18 पुराण आहे, काही उपपुराण आहेत. 18 पुराण आहे, मत्स्यपुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, ब्रह्मपुराण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे, वामन पुराण आहे, वायू पुराण आहे, वराह पुराण आहे. हे सगळे पुराण आहेत. नारद पुराण, लिंग पुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, गरुड पुराण, स्कंद पुराण, किती पुराण. हे 18 पुराण आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा उपपुराणं खूप आहेत. असं खूप काही आहे. हे सगळं समुद्र आहे. वेद पुराण उददी आणि घन साधू, साधू संत हे ढग आहेत, मेघ आहेत.
त्या समुद्रातलं पाणी कुठं येतं? मेघामध्ये येतं. समुद्रातलं पाणी मेघामध्ये येतं. पण वेद पुराणातलं असलेलं आपल्याजवळ वर्षाव कोण करतं? संत करतात. म्हणून प्रथम भगती संतन कर संग. म्हणून पहिली भक्ती काही असेल तर संताचा संग करा. तिथेच तुम्हाला हे सगळं मिळेल. वेद पुराणात काय सांगितलेले. बाकी कोणाला एवढा वेळ आहे की एवढे वेद आणि पुराण वाचायला? कोण वाचतोय? इथं टाईम कुठं आहे? लोक भयंकर बिझी झालेले आहेत. आता तर दिवसेंदिवस लेकरा बाळाचे एवढे अभ्यास वाढलेले आहेत की ते असे दप्तर घेऊन खाली वाकत चालते. एवढे ओझे त्यांच्या अंगावर की ते असे खाली वाकत चालते. असे झालेले काम आहे. त्यांनी कधी वेद आणि पुराण ते कधी बघावं सांगा तुम्ही. म्हणून संतांचा संघ हा फार महत्त्वाचा आहे. ते उदती घन साधू, घन म्हणजे ढग आहेत, हे साधू संत आहेत. बरशे राम सुजस बरबारी मधुर मनोहर मंगलकारी. ते साधू संत त्या वेदपुराणातून ते घेऊन आणि त्याचा वर्षाव तुमच्या आमच्यावर करतात. बरशे राम सुजस बरबारी. प्रभू रामचंद्रांचं सुंदर अशा प्रकारची कीर्ती, यश कीर्ती याचा वर्षाव तुमच्या आमच्यावर हे साधू संत करत असतात. मधुर मनोहर मंगलकारी. हा जो वर्षाव आहे हा अत्यंत मधुर आहे, अत्यंत गोड अशा प्रकारचा वर्षाव आहे. मंगल करणारा हा वर्षाव आहे. पाऊस पडला म्हणजे माणसाचं काय होत असतं? मंगल होत असतं. पाऊस पडलेला सगळ्यांनाच आवडतो ना? सांगा तुम्ही. मृग नक्षत्र खाली गेलं तर सगळे हवालदिल झाले होते, विशेष करून शेतकरी लोक. काल एक जण मला म्हणत होता, म्हणले बाबा पाऊस कसं काय बंद झाला आहे? पाऊस कसा पडाना? म्हणलं पडलं ना, आता आपलं धरण भरले. धरण भरलं हो, पण शेतातले माल वाळून चालले. धरण भरलं ते आपलं काम झालं प्यायचं, पण शेतातले माल वाळून चालले. मग मी थोडं थांबून म्हणलो तुम्हाला किती शेती आहे? म्हणले नाही ना, मग आम्हाला काही, आम्हाला शेती नाही. मग ज्यांना शेती नाही त्यांना जर एवढी चिंता आहे तर ज्यांना शेती असेल त्यांना किती असेल? तर हे सगळं जे आहे ते मंगल करणारं आहे. वर्षा म्हणजे पाऊस येणं हा मंगलकारक आहे, आनंदाचा भाग आहे. बरेचसे लोक शहरात राहतात, त्यांचे जिकडं गाव असतात, ज्या दिशेला गाव असतात तिकडं जर काळे काळे ढग दिसले तर ते गच्चीवर पाहून जाऊन म्हणतात अरे बापरे, आज त्या आंतरवालीकडे पाऊस आहे राव. म्हणजे जसं त्यांना काय वाटतं आपल्या गावावर पडू राहील पाऊस, पण त्यांना तो आनंद होतो त्या दिशेला. आहे की नाही? असं घडतं की नाही की आपल्या गावाकडे पाऊस पडू राहील, पण तिकडून एखादा फोन आला, लई धुवाधार पाऊस झाला, मग याला चांगलं वाटतं. मग याला चतकोर अर्धो चतकोर भाकर कशी जास्त जाते व तिकडं पाऊस झाला. तसं या ठिकाणी हा जो पाऊस आहे, कोणता पाऊस? रामकथारूपी पाऊस. हे साधू संत वेद पुराणातून ते घेऊन आणि शुद्ध करून, तसं समुद्राचं पाणी खार आहे, समुद्राचं पाणी, तसं हे वेद पुराण कळणं एवढं सोपं नाही. तेवढं सोपं नाही, आपल्याला काहीच कळणार नाही त्याच्यातलं. पण त्याच्यात ते ढगामध्ये आलं म्हणजे पुन्हा गोड होऊन जातं. म्हणजे त्याच्यातलं सार हे साधू संत घेतात आणि तुमच्यावर गोड अशा प्रकारचा वर्षाव करतात. लीला सगुण जो कहई बखानी स्वयं स्वच्छता करई मलहानी. आणि जे काही वेद पुराणाधिकाने भगवंताने 10 अवतार घेतलेले प्रामुख्यानं, मग बाकीचे छोटे मोठे बरेच अवतार आहेत भगवंताचे, पण 10 अवतार भगवंताचे प्रामुख्याने आहेत. मत्स्यापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा. श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध 9वा, कल्की पुढे 10वा.
कारण तुमच्या हातात अक्षदा नाही. तर हे सगळे भगवंताने नाना प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. त्याच्या सगुण लीला हे साधू संत वर्णन करून सांगतात. काल्याच्या कीर्तनामध्ये विशेष करून खूप लीला असतात. लीला सगुण जो कहई बखानी सोयी स्वच्छता करई मलहानी. ह्या सगुण लीला ऐकल्या म्हणजे आपलं हृदय स्वच्छ होऊन जातं, अंतःकरण स्वच्छ होऊन जातं. तसं हे सगळं एकदमच ढगातून पाऊस पडलेलं असतं ना, ते एवढं स्वच्छ नाही राहत. तिथून येताना स्वच्छ आहे ते, तिकून घेतलेलं आहे ते, वेदपुराणातून घेतलेले. पण इथं सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, इथे त्या तमोगुणामध्ये आणि रजोगुणामध्ये ते काल जसं पाऊस पडलं की चिखड होऊन जातं, चिखड होतं, पाणी कसं गढूळ मढूळ होऊन जातं. तसं आपल्या मनामध्ये जर रजोगुण जास्त असला तर हा वर्षाव असा गढूळ होतो. तमोगुणानं तर लयच कसं तरी होतं. हो, मग तुरटी टाका नाही तर काही करा. अशा प्रकारचं हे सगळं आहे. हा वर्षाव साधू संतांचे शब्द एवढे सांगूनही लोक जसं वागायचे तसे वागते. तमोगुणी लोक आहेत. किती लोक महाराज लोक याच्यानं सांगतात, कळकळून सांगतात, नका रे दारू पिऊ, नका रे बिड्या ओढू, नका रे तुम्ही काही व्यसन करू, कशाला ते गुटखा खात असता, गुटख खा. तसं तर आमच्यासारख्या शहाण्या लोकांनी मिळून त्याच्यातलं टाकायला लावला, नाही तर ते टक पण टाकीत नव्हतं. हे जे कंपनीवाले ना ते टाकायला लईच मागं पाळतो. पण म्हणलं नाही बुवा, हे लोकांबरोबर नाही वाटणार. हो, मग आम्ही गेलो, समजून सांगितलं कंपनीवाल्याला. बुवा ते म्हणले तुम्हाला खायचं का, तुम्हाला काय करायचं. मला आम्हाला खायचं नाही पण आम्हाला पाहवत नाही बुवा. हो, आम्हाला पाहवत नाही म्हणून तेवढा राहू द्या बुवा. ते काही चांगली गोष्ट थोडंच येते, पण लोक ऐकत नाही. त्याचं कारण जरी चांगलं वर्षाव झाला तरी तमोगुणात पडला ना तो, रजोगुणात पडला, त्यांना त्याचं काही वाटतच नाही. रजोगुणी लोकांवर हे झालं तर मग रजोगुणी लोक कसे राहतात, कथेत येतात, तर ते फक्त ह्याच बघतात. नंतर म्हणतात काय तिथं चहा पाण्याची असतो तो, काय त्या कथा करणाऱ्याने जेवण दिलं, याला म्हणते काम, काय गरम गरम जिलबी होती, कथा काय, हा ते तर ते सांगतच राहते. त्यांच्याकडे काही ध्यान नाही. असे रजोगुणात पडलं तर वाया जातं, तमोगुणात पडलेला पाऊस वाया जातो. तो शुद्ध सत्वगुणात पडावा लागतो. नुसत्या सत्वगुणातच जाऊ नये, तिथं बी अहंकार उठतो. आम्ही असं केलं ना, आम्ही तसं केलं, आमच्यामुळे हे सगळं घडलं, ते बी वाया जातं कधी कधी. म्हणून शुद्ध सत्गुण लागतो त्याला. म्हणून इथे ह्या ज्या लीला आहेत, सोयी स्वच्छता करई मलहानी, हे सगळ्या भगवंताच्या लीला माणसाचं मन स्वच्छ करून टाकतं. स्वच्छ पाणी असतं. मग प्रेम भगती जो बरणी न जाई, सोयी मधुरता सुशीतलताई. मग यामध्ये जे भक्तिप्रेमाच्या ज्या कथा असतात, प्रेम भगती प्रेम जल बिनु रघुराई, अभिअंतर कबहू न जाई. भक्ती प्रेम लागतं, त्याच्याशिवाय अंतःकरणातलं मालिन्य मिटत नाही. प्रेम भक्ती जो बरणी न जाई, प्रेमयुक्त अंतःकरणानं साधू संतांनी सांगितलं. मग त्या प्रेमामुळं काय होतं, ती खऱ्या अर्थानं या कथेतली मधुरता त्यांना कळते. तीच खरी जीवनातली मधुरता आहे. सुशीतलता आहे, शांती, हे सगळं मिळतं. दैवी संपत्ती आपल्याकडे येऊ लागते. हे खऱ्या अर्थानं प्रेमभक्तीनं हे सगळं झालं पाहिजे. म्हणून तर बघा, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने काही लीला केलेल्या आहेत, तर बरीचशी कीर्तनकार तशा प्रकारचे हावभावसुद्धा करतात. ते जे त्याच्यामध्ये रंगून गेलेले असतात. तर ते जर म्हणले गिरी गोवर्धनने उचललेला, तर बरेचसे कीर्तनकार असंसुद्धा करतात, करून दाखवतात. ते वृंदावन भागाकडे जर सगळ्या भगवंताच्या लीला आहेत, ते सगळ्या हावभावानं दाखवतात, हावभाव कटाक्षाने ते दाखवतात तिथे. तर त्याचा तो आगळा वेगळा आनंद असतो. भगवंताने जर एखाद्या दैत्याला मारलं तर तो प्रसंग, आमच्याकडे एक कथा सांगणारे यायचे, आमचे वडील सांगायचे की ते कथा करतात, सांगता एखादा आवेशाचा एखाद्या दैत्याला मारण्याचा प्रसंग आला तर ते त्या व्यासपीठावरून उभा राहायचे. एकदम ते महाराज उभे राहायचे आणि एकदमच असं हात बीत करून. एक आत्ता बघा, आत्ता आम्ही बघितलं, एक व्हिडिओ बघितला. आमचे मेहुणे आहेत ना, त्यांची मुलगी आहे बघा, आमचे कांतीलालजी मेहुणे आहेत ना, त्यांची मुलगी, काय नाव तिचं, भारती. तिचं ते निमज गावाला कथा झाली होती, इकडे मारवाडकडं. तर त्या निमज गावाला जे काही
सुंदरकांड म्हणणारे होते. हे सुंदरकांडचं पारायण झालं तर ते असे जवळ गदा घेऊनच बस, अशी जवळ गदा होती त्यांची मोठी, आणि ते असं लगे हनुमानजीच्या ज्या ज्या गोष्टी येतील तसे तसे ते हे करायचे, हावभाव करायचे. तर समोर बसलेले तर मुकाटे म्हणत होते ते, कारण ते घाबरत गेले होते, घामच फुटला त्यांना, तर न जाणं एखादी गदा डोक्यात टाकते काय. हो, ते ज्यावेळेला ते सुंदरकांडच्या हे करायचे महाराज, त्याच्या कपिते ममता पूछ परत लगेच असे शपथे वगैरे करायचे आणि त्या सगळ्या गोष्टी करून दाखवायच्या. तर ते तुम्ही लागलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस बघायला मिळेल. ते म्हणतो बापरे बाप. त्याच्यात एक आमची पाहुणी म्हणजे मला तर घामच फुटला, असं वाटलं खाली येऊन हानते काय, सगळ्याजणांना पारायण करायला लावलं. तर असं हे जे काही आहे सगुण लीला वर्णन करताना त्याच्यामध्ये सगळं असं रस निर्माण झाला पाहिजे, तो आविर्भाव आपल्याला प्रकट करता आला पाहिजे. म्हणून तर म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञान दिपलावे. कीर्तनामध्ये नाचून कुदून आपल्या स्वतःला विसरून हे सगळं करावं लागतं, आनंद घ्यावा लागतो, अशी ती गोष्ट आहे. सो जल सुकृत सालिहित होई, राम भगत जन जीवन सोयी. आणि खऱ्या अर्थानं ते जे शुद्ध जल आहे, निर्मळ झालेलं जल आहे, या प्रेमभक्तीनं ते सुकृत म्हणजे या ठिकाणी सत्कर्मरूपी धान्याकरता फार योग्य आहे. सत्कर्म जे माणसाकडून घडत असतात त्याचं योग्य फल आपल्या पदरामध्ये पडतं, असं हे कथेचं काय शुद्ध जल आहे. राम भगत जन जीवन सोयी. आणि ही कथा राम भक्ता करता तर त्यांचं ते जीवनच आहे. ममय हरे नामैव 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 मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. अशा प्रकारचं हे आहे. मेधा महिगत सोजल पावन, शिकिली श्रवण मग चलेव सुहावन. मेधा म्हणजे बुद्धी, बुद्धिरूपी मही म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीवर हे जल येतं, हे शुद्ध झालेलं. म्हणजे कशानं शुद्ध झाले? सगुण लीलेनं शुद्ध झालेलं हे जे संतरूपी काय मुखातून येणारा अमृताची नदी, हे पाणी हे ज्यावेळेला महीचं ज्या मेध्यावर पडतं सो जल पावन, ते अत्यंत पवित्र आहे. आणि मग ते तिथं पडल्यानंतर शिकिली श्रवण चले मग चले उसुहान. मग ते पाणी हळूहळू आपल्या कानातून, ते कुठून जातं? कानातून जातं, तर ते हृदयापर्यंत जातं. म्हणून कथा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडायची नसते. नाही तर कोणी म्हणजे देवानी एका लाईनीत कशाला दिलेत बुवा हे कानं, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे. ते काय, त्याला अर्थ नाही आहे. म्हणून ते कानाच्याद्वारे ती कथा गेल्यानंतर ती हृदयात गेली पाहिजे, हृदयामध्ये गेली पाहिजे. शिकिली श्रवण मग चले सुहावन. श्रवण म्हणजे कानातून ते सगळं जल आहे, ते असं हळूहळू हे रामकथारूपी जल, संतांचं जे काही मुखातून निघणारं अमृत, हे सगळं आपल्या हृदयामध्ये भरेव सुमानस सुथल थिराणा. मग ते सगळं आपल्या मानसामध्ये म्हणजे हृदयामध्ये स्थिर झालं पाहिजे. सुथल थिराणा ते खरं चांगलं थल आहे, त्याला हृदयबंदी खाना केला. हृदयामध्ये ते स्थिर झालं पाहिजे. आणि थिराणा म्हणजे स्थिर झालं पाहिजे, कारण असं उतावीळपणा चालत नाही. यालाच निदिध्यास म्हणतात, यालाच मनन निदिध्यास म्हणतात. ते ऐकलेलं स्थिर झालं पाहिजे. नाहीतर काही माणसाला ऐकलं का असं पुन्हा दुसऱ्याला सांगावं वाटतं. अनंत वाचाळ बरं ती बरं त्या कायचा गोपाळ पावे अरे. अगोदर तू तर सुधार ना भाऊ, लगेच दुसऱ्याला सुधारायला निघाला. तर आपल्या याच्यामध्ये ते स्थिर झालं पाहिजे. सुखद शीत रुचीच्या रुची राहणा. मग ते खऱ्या अर्थानं सर्व आपल्या जीवनामध्ये सुख देणार आहे. ते अत्यंत रुचकर आहे, रुचिकर आहे, शीतल आहे, सुखदायी आहे. अशा प्रकारचं हे आहे. सुटी सुंदर संवाद बर बिरचे बुद्धी विचारी. तेही पावन सुभग सर घाट मनोहर चारी. सुठी सुंदर म्हणजे अत्यंत सुंदर आहे. अत्यंत सुठी शब्द म्हणजे अत्यंत, सर्वात श्रेष्ठ. सुठी सुंदर संवाद, हा जो संवाद आहे अत्यंत श्रेष्ठ संवाद आहे. बरं बिरचे बुद्धी विचारी. आणि या ठिकाणी अत्यंत शुद्ध बुद्धीनं विचार करून हे तुम्हाला मी सांगत आहो. यही पावन सुभग सर. हे जे तुम्हाला आम्ही या सरोवराचं वर्णन करून दाखवणार आहे की समुद्रात आलेलं पाणी ज्या सरोवरामध्ये आलेलं आहे त्या सरोवराला 4 घाट आहेत. सर घाट मनोहर चारी. त्या 4 घाटाचं वर्णन आपण उद्या करणार आहोत.
अशा प्रकारचं हे आलेलं आहे. श्री गुरुचरण Thank you.